मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा विषय प्रोफेशनल एथिक्स, खास करून कायद्यामधलं प्रोफेशनल एथिक्स म्हणजे कायद्यातील व्यावसायिक नैतिकता. आता हा विषय तसा बघायला गेलो तर खूप मोठा आहे आणि प्रत्येक व्यवसायातली काहीतरी नीतिमत्ता असते, नैतिकता असते. तर कायद्यातील व्यावसायिक नैतिकता जेव्हा आपण चर्चा करतो त्याला नैतिक तत्व आणि त्याला एक मानक आहेत. ती मानक काय असतील याचा आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे कायदेशीर व्यावसायिकांचं वर्तन आणि आचरण याचं ते मार्गदर्शन करतात. कायद्याचा सराव करताना वकील किंवा वकिलांनी पालन करण्याच्या आवश्यक अशा काही गोष्टी असतात, काही मूल्य असतात, त्याची दायित्व असतात, त्यात त्याचं समाविष्ट असतं. खास करून उदाहरणार्थ मला समजा कोणीतरी केस दिली तर त्या केसमधला जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षातल्या व्यक्तींशी मी कुठच्याही प्रकारे समेट किंवा त्यांची चर्चा करून माझ्या अशिलाला नुकसान पोचेल असं काही वर्तन करणं हे प्रोफेशनल एथिक्सला धरून होत नाही. ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला प्रोफेशनल एथिक्सचं हा एक प्रकारचं बिमोड झाल्यासारखं मानलं जाऊ शकतं. त्यामुळे प्रोफेशनल एथिक्स काय, कायद्याची व्यावसायिक नैतिकता काय, तर सामान्यतः कायदेशीर नैतिकता जबाबदाऱ्या या नियमांच्या संदर्भात असतात. वास्तविक जबाबदाऱ्या अनेक आहेत, सगळ्याच गोष्टी कायद्यामध्ये आहेत असंही म्हणता येणार नाही, पण गोपनीयता ही फार महत्वाची ठरते. खास करून गोपनीयता म्हणजे तुमच्या क्लायंटच्या तुमच्यामध्ये जे मायनस पॉइंट आहेत ते तुम्ही समोरच्याला सांगणं, उघड करणं, त्यांना टिप्स देणं, ही गोष्ट गोपनीयतेचा भंग करते, नैतिकतेला धरून नाही. व्यावसायिक जर विचार करायचा झाला तर व्यावसायिक करता काही नैतिक दृष्टिकोन स्वतंत्ररित्याचा विचार केला तर काही घटक आहेत. त्यात काय घटक आहेत यात, तर तुमचा प्रामाणिकपणा महत्वाचा ठरतो. तुम्ही तुमच्या अशी प्रामाणिक राहायला पाहिजे, तुमचे विश्वासार्हता पाहिजे, म्हणजे तुमच्यावरती कोणी विश्वास ठेवता आला पाहिजे, पारदर्शकता पाहिजे. मी काय करतोय ते माझ्या क्लायंटला माहिती नाही असं न करता त्याला हे सांगितलं पाहिजे की बाबा हे असं नाही, याच्या पुढे ही स्टेप आहे, याच्या पुढे ही स्टेज आहे. त्यानंतर जबाबदारी, मी जे काय करतो, जी काय गोष्ट करतो ती जबाबदारीने करतो की नाही. त्यानंतर गोपनीयता, मी मागाशी म्हटलं सिक्रेसी, जे काय माझ्या अशिलाचं तो डॉक्टर आणि वकिलाला नॉर्मली प्रत्येक जण सगळं खरं सांगत असतो. त्यामुळे ते जे काय त्याचं सांगणं असतं ते तुमच्यापर्यंत ठेवणं हे फार महत्वाचं. वस्तुनिष्ठता, तुमच्या क्लायंटला तुम्ही एक आरसा दाखवणं गरजेचं. भले तुम्ही लढा, खून केलाय त्यांनी, हरकत नाही, का खून केला, कशा करता, म्हणजे काय त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे, त्यानुसार त्याला तुम्ही वाचवू शकता. मात्र वस्तुनिष्ठ त्याला उगीच रंगवून काहीतरी सांग की बाबा तू नक्की जिंकणार, खात्री बाळग, खोटं काहीतरी न बोलता वस्तुनिष्ठता म्हणजे त्याचं सुद्धा मानसिक तयारी होते. त्यानंतर एक आदर पाहिजे. तुम्ही शेवटी कायद्याचं पालन करणं, युआर द ऑफिसर, आपण म्हणतो इथं लॉ ऑफिसर. तुम्ही शिव्या काय करताय, तुम्हीच काहीतरी असं वर्तन करताय की जे वर्तन त्या ऑफिसर या शब्दाला लायक नसेल तर काही अर्थ नाही. त्यानंतर कायद्याचं पालन, तुम्हीच कायद्याचं पालन करणार नसलं तर कसं होईल. कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे. वेळ येण्यापासून, कपड्यांपासून सगळ्या गोष्टी आल्या त्यात. आणि निष्ठा म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायाला एकनिष्ठ पाहिजे, तुमच्या आशिलाला एकनिष्ठ पाहिजे. तो चुकीचा असला तरी तुम्ही त्याच्याशी एकनिष्ठ असला पाहिजे. नाही तर केस सोडा, त्याला सांगा बाबा जनगण मन हे घे तुझं, तुझ्याकडे तुझे पैसे परत, मला तुझी केस लढायची मत चालेल. अन्यथा पण हे केल्यानंतर सुद्धा त्याच्याकडची जी माहिती आहे ती घेऊन बाहेर लोकांना बोंबलत तुम्ही फिरू शकत नाही. परत ती गोपनीयता आहे. ती गोपनीयता तुम्ही केस सोडल्यानंतर पण चालू राहणार, हे डोक्यात राहू दे. त्यामुळे व्यावसायिक नीतिमत्ता असं तुम्ही अगदी ब्रॅकेटमध्ये चौकटमध्ये बसून सांगणं फार अवघड आहे. पण साधारणतः क्लायंट म्हणा, सहकारी म्हणा, व्यापक दृष्टिकोनाचा विचार करायला गेला तर एक समाज म्हणा, त्या समाजामध्ये तुमच्या स्थानाला एक महत्व आहे. वकील, डॉक्टर, सीए म्हटल्यानंतर दीस आर द प्रोफेशनल्स, त्यांच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हे समाजातले
उच्च शिक्षित आणि चांगली माणसं या तऱ्हेने तुमच्याकडे बघायला पाहिजे. आणि त्याकरता अशा व्यक्तींवरती ती जबाबदारी वाढते की तुमची व्यावसायिक नैतिकता तुम्ही जोपासली पाहिजे, प्रोफेशनल एथिक जोपासलं पाहिजे. मला असं वाटतं की थोडक्यामध्ये आज कायदेशीर व्यावसायिक नैतिकता काय, प्रोफेशनल एथिक्स काय असू शकतं याबद्दल मी बोललो. पुढच्या विषयामध्ये असंच कधीतरी वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो. इथपर्यंत इथेच थांबतो. नमस्कार.